वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर जो क्लास 8चा चॅप्टर आहे एक्सपान्शन फॉर्म्युला, त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 आज पाहणार आहोत. तर यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. यामध्ये एक्सपान्शन फॉर्म्युलेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला एक्सपान्शन फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. ठीक आहे, जसं इथे एक्सपान्शन फॉर्म्युला दिला आहे एक्स प्लस ए, दुसरा एक्स प्लस बी, याचा एक्सपान्शन फॉर्म्युला असतो एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. म्हणजे यामध्ये जे काही एक्स ही टर्म आहे ती दोन वेळा आहे, कॉमन आहे, आणि ए आणि बी हा वेगवेगळा आहे. ए आणि बी हा वेगवेगळा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे ए प्लस 2 ए मायनस 1. तर यामध्ये एक्स ही टर्म कोणती आहे, 1 वाली आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ॲज इट इज प्लस जशाच तसं. त्यानंतर काय दिलं आहे ए प्लस बी म्हणजेच 2 प्लस मायनस 1, 2 प्लस मायनस 1. त्यानंतर दिला आहे एक्स म्हणजेच काय ए प्लस ए आणि बी. ए आणि बी म्हणजे काय, ए मल्टिप्लाय बाय बी म्हणजेच काय 2 मल्टिप्लाय बाय मायनस 1. तर याला सॉल्व केल्याच्या नंतर आन्सर येते ए स्क्वेअर ॲज इट इज 2 प्लस इंटू मायनस मायनस ए ॲज इट इज प्लस 2 इंटू 1 मायनस 2. त्यानंतर ए स्क्वेअर 2 मायनस 1 1 ए मायनस प्लस इंटू मायनस 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 2. ठीक आहे, आणि त्यानंतर फायनल आन्सर आलेला आहे. इथं 1 नाही, 1 ए लिहिला काय किंवा फक्त ए लिहिला काय सारखंच आहे. फायनल आन्सर काय ए स्क्वेअर प्लस ए मायनस 2 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे एम मायनस 4 अँड एम प्लस 4. याच्यामध्ये तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. एक्स ची व्हॅल्यू काय आहे, एक्स इक्वल टू आहे एम, ए इक्वल टू मायनस 4 आणि बी इक्वल टू काय आहे प्लस 6. याच्यानुसार तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची आहे. आता ठीक आहे, लक्ष द्या. पहिले काय एक्स स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, एम स्क्वेअर प्लस ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे काय मायनस 4 प्लस 6, मायनस 4 प्लस 6. एक्स एक्स म्हणजे एम आहे. ठीक आहे, त्यानंतर प्लस ए इंटू बी म्हणजेच मायनस 4 इंटू 6. त्याच्यानंतर तुम्हाला दिला एम स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, एमचा वर्ग प्लस मायनस 4 प्लस 6 म्हणजे काय, ब्रॅकेट गेला मायनस 4 प्लस 6 लिहिला. याचा आन्सर खालच्या स्टेपला गेलेला आहे. हां, 6 4 24 प्लस इंटू मायनस मायनस ॲज इट इज. त्यानंतर फायनल आन्सर तुमचं हे आलं. यामध्ये काय गेलं एम स्क्वेअर ॲज इट इज, हां मायनस 4 प्लस 6 मायनस 4 प्लस मायनस 4 अँड प्लस 6. लक्ष द्या इकडं, मायनस 4 अँड प्लस 6. याचा आन्सर कसा करणार, जेव्हा डिफरंट साईन असतात, कोणते असतात डिफरंट असतात, तेव्हा मोठ्या नंबरमधून आपण लहान नंबर मायनस करत असतो आणि मोठ्या नंबरचं साईन देत असतो, म्हणजेच प्लस साईन येणार आहे. ठीक आहे, आन्सर काय येणार प्लस 2. तेच आलेलं आहे प्लस 2 या. त्याच्यानंतर खाली दुसरी सुद्धा स्टेप दिली आहे, तुम्ही त्याने सुद्धा याचा आन्सर करू शकता. त्या स्टेपमध्ये काय दिलेलं आहे, त्या स्टेपमध्ये अशा प्रकारे दिलेलं आहे की हा जो यम आहे, अगोदर यम हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करेल, त्यानंतर हा जो मायनस 4 आहे तो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करेल, त्याच्यानुसार यामध्ये आन्सर काढलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पी प्लस 8 पी मायनस 8. तेच व्हॅल्यू अगोदर कन्सिडर करा. एक्स ची व्हॅल्यू काय आहे, एक्स बरोबर पी आहे, ए बरोबर 8 आणि बी बरोबर आहे मायनस 3. जे काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये हे व्हॅल्यू पुट करायचे आहेत आपल्याला. त्याच्यानुसार यामध्ये व्हॅल्यू पुट करा. हा फॉर्म्युला काय आहे, एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी. असं जर असेल तर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए इंटू बी. हा फॉर्म्युला असेल. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला हे पुट करायचं आहे. ठीक आहे,
त्याच्यानुसार यामध्ये पुट केल्याच्या नंतर तुमचं जे काय जेव्हा तुम्ही याला सॉल्व्ह करत जाल तेव्हा तुमचं फायनल आन्सर येणार पी स्क्वेअर प्लस 5 मायनस 24. कशा प्रकारे ए स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर प्लस 8 प्लस मायनस 3 ए प्लस बी, ब्रॅकेटच्या बाहेर एक्स असणार, एक्सची व्हॅल्यू आहे पी, त्यानंतर प्लस ए इंटू बी म्हणजेच 8 इंटू मायनस 3. ठीक आहे, त्याचाच आन्सर केला आहे आणि त्याला सॉल्व्ह केलाय तर फायनल आन्सर तुमचं जे काही शेवटी दिलं आहे त्या प्रकारे आलेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 13 प्लस एक्स 13 मायनस एक्स म्हणजेच काय, यामध्ये काय केलेलं आहे, आता काय बा यामध्ये दोन्ही टर्म्स सारख्या आहेत. यामध्ये दुसरा फॉर्म्युला वापरलेला आहे, एक आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला कोणता आहे, ए प्लस बी आणि जर ए मायनस बी असेल तर आपण त्याला लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तो अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार याचा आन्सर केलेला आहे. किंवा जो फॉर्म्युला आता आपण पाहिला होता त्या फॉर्म्युल्याने जरी आपण याचा आन्सर केलं तरी त्याचा आन्सर हेच येणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 3x प्लस 4y 3x प्लस 5y. ठीक आहे, यामध्ये काय करणार, सेम ॲज इट इज जसं अगोदर सांगितलं होतं त्याच प्रकारे जो काही अगोदरचा नंबर दिलेला आहे तो इकडे बा, इथे 3x कॉमन आहे आणि इथे 3x कॉमन आहे. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू काय येणार 3x, ए ची व्हॅल्यू काय येईल 4y आणि बी ची व्हॅल्यू काय येणार आहे 5y. हे व्हॅल्यूज तुम्हाला इक्वेशन मध्ये पुट करायचे आहेत. अगोदर काय एक्स स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर 3x स्क्वेअर, 3x स्क्वेअर लिहिलेला आहे. त्यानंतर काय ए प्लस बी म्हणजेच 4y प्लस 5y. त्यानंतर दिलाय ब्रॅकेटच्या बाहेर एक्स, एक्स म्हणजे काय 3x, इथे 3x लिहिलं प्लस ए इंटू बी म्हणजेच 4y इंटू 5y, 4y इंटू 5y. 3x चा स्क्वेअर काय असणार 3 चा स्क्वेअर 9 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 4 प्लस 5 9y, 4y प्लस 5y इक्वल टू 9y मल्टिप्लाय बाय 3x. हा 3x याला मल्टिप्लाय, अगोदर ऍडिशन केली त्यानंतर मल्टिप्लाय करणार. त्यानंतर a इंटू बी म्हणजेच 4y इंटू 5y, याचा आन्सर काय येणार y मल्टिप्लाय बाय y मल्टिप्लाय बाय y इक्वल टू y स्क्वेअर आणि 4 मल्टिप्लाय बाय 5 इक्वल टू 20y स्क्वेअर. त्याच्यानंतर 9x स्क्वेअर ॲज इट इज 9 मल्टिप्लाय बाय 3 9 3 जार 27 x इंटू y xy प्लस 20y स्क्वेअर ॲज इट इज. तर फायनल आन्सर तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हे तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे 9x मायनस 5t त्यानंतर 9x प्लस 3t. यामध्ये काय करणार आहोत आपण, जो काही 9x आहे तो दोघांमध्ये कॉमन आहे म्हणजे x ची व्हॅल्यू आहे 9x, a ची व्हॅल्यू आहे 5t मायनस 5t, a ची व्हॅल्यू आहे मायनस 5t आणि b ची व्हॅल्यू आहे 3t. आता हेच व्हॅल्यू जशा आपण इक्वेशन मध्ये अगोदर पुट केल्या होत्या त्याच प्रकारे यामध्ये सुद्धा पुट करायचे आहेत आणि याला सॉल्व्ह करायचं आहे. जसं 9x स्क्वेअर आहे तर 9x स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, याच्यामध्ये फॉर्म्युला दिलाय तोच फॉर्म्युला सगळीकडे अप्लाय होणार आहे. फॉर्म्युला काय सांगितलं होता मी तुम्हाला, x प्लस a अँड x प्लस b. याचा फॉर्म्युला काय येणार एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए इंटू बी, हा याचा फॉर्म्युला आहे आणि हाच फॉर्म्युला प्रत्येक जागेवर अप्लाय होणार आहे. ठीक आहे, जो फॉर्म्युला मी आता इथे लिहून दिला आहे तोच फॉर्म्युला प्रत्येक क्वेश्चन मध्ये अप्लाय होत आहे आणि त्याच्यानुसार आपण प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर करत आहोत. जसं इथे व्हॅल्यू पुट केलेले आहेत एक्स स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर प्लस ए प्लस बी म्हणजे काय मायनस 5t प्लस 3t मायनस 5t प्लस 3t. नंतर लिहिलेला आहे एक्स म्हणजेच काय आहे 9x, इथे लिहिलेला आहे 9x प्लस ए इंटू बी ए इंटू बी म्हणजे मायनस 5t इंटू 3t. ठीक आहे,
त्याच्यानंतर खाली याला सॉल्व्ह केलेला आहे. 9चा स्क्वेअर आहे, 9चा स्क्वेअर दिलेला आहे 81, 9चा स्क्वेअर 81 आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 3 यामध्ये दिलेला आहे -5t प्लस 3t. आता याच्याकडे लक्ष द्या, -5t प्लस 3t म्हणजे काय, दोन्ही डिफरंट साईन आहेत तर काय होणार, मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस होणार आणि मोठ्या नंबरचं साईन येणार आणि त्याला आपण साईन नंबर देणार, नाव देणार t. -2t हे तुमचं काय असणार, फायनल आन्सर असणार. त्यानंतर त्याला मल्टिप्लाय कशाने आहे, 9x ने आहे, 9x ॲज इट इज मायनस 3 5 15 t इंटू टी स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे 81 एक्स स्क्वेअर, नंतर या दोघांना सॉल्व्ह केलेला आहे बा. 9 2 18 xt आणि प्लस इंटू मायनस मायनस 15 टी स्क्वेअर ॲज इट इज. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. याच्या नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. त्याच्या अगोदर मी ही जी स्लाइड आहे ते तुमच्यासाठी रिकामी करतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे इथे. ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 2/3 आणि बी ची व्हॅल्यू दिलेली आहे -7/3. ठीक आहे. जो काही तुमचा क्वेश्चन आहे तो हा आहे, m + 2/3 m - 7/3 म्हणजे यामध्ये जो काही x आहे, x ची व्हॅल्यू काय आहे, m आहे. ठीक आहे. त्यानंतर a ची व्हॅल्यू काय आहे 2/3 आणि b ची व्हॅल्यू काय आहे -7/3. तर याला आपण त्याच फॉर्म्युलामध्ये पुट करणार. फक्त जे काही कॉन्सेप्ट आहेत ते कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा आणि कोणत्या पद्धतीने आन्सर जाणार त्या पद्धतीने आन्सर करायला विसरू नका. बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. फॉर्म्युल्यामध्ये जे काही व्हॅल्यू दिलेले आहेत ते पुट करा, आपोआप आन्सर येत जाईल. ठीक आहे. जसं की क्वेश्चन काय हा इथं वर फॉर्म्युला लिहिलेला आहे, त्यामध्ये कोणत्यामध्ये काय पुट करायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता बघा ए ची व्हॅल्यू काय आहे, m आहे, म्हणजे x स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, m स्क्वेअर. त्यानंतर प्लस इथं लिहिलेलं आहे प्लस ॲज इट इज a + b म्हणजे a + b. हे a ची व्हॅल्यू आहे 2/3 प्लस -7/3 ब्रॅकेटच्या बाहेर x आणि x ची व्हॅल्यू आहे m म्हणजेच ब्रॅकेटच्या बाहेर m प्लस a इंटू b. a इंटू b म्हणजे काय, 2/3 इंटू -7/3 2/3 इंटू -7/3. ठीक आहे. जसा फॉर्म्युला दिला होता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केले आहेत. आता प्रश्न येतो याला सॉल्व्ह करण्याचा. ठीक आहे. तर याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर m स्क्वेअर ॲज इट इज लिहिलेला आहे प्लस ॲज इट इज. आता मी हा ब्रॅकेट सॉल्व्ह करत आहे, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, प्लस इंटू मायनस होते. जेव्हा कधी डिफरंट साईन असतील तर आन्सर काय येणार, मायनस येणार आहे. ठीक आहे. डिफरंट साईन असतील तर मायनस, प्लस इंटू मायनस 7/3 ॲज इट इज, m ॲज इट इज. आता इथं लक्ष द्या, जेव्हा कधी आपण मल्टिप्लिकेशन करतो, मल्टिप्लिकेशन कसं असते फ्रॅक्शनचं, जे काही न्यूमेरेटर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. 7 2 14 and 3 3 9 मायनस ॲज इट इज येणार. जेव्हा इथं मायनस, लक्ष द्या ना, याचा आन्सर जेव्हा -14/9 येईल आणि त्याच्या अगोदर जे प्लस साईन आहे याच्यामध्ये काय होणार, प्लस इंटू मायनस, डिफरंट साईन आहे, फायनल आन्सर काय असणार, मायनस असणार आहे. ठीक आहे. तेच आन्सर इथे लिहिलेलं आहे. इथे पहा हे -14/9. त्याच्यानंतर आपण त्याला सॉल्व्ह केलं आहे. आता हा ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करत आहोत. तर लक्ष द्या, दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे तर डिनॉमिनेटर तोच असणार आणि न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन होईल. न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन केलं तर 2 - 7 म्हणजेच काय, मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस होईल, म्हणजेच 7 मधून 2 मायनस झाला आणि मोठ्या नंबरचा साईन येईल. मोठा नंबर कोणता आहे, 7, तर 7 ला साईन आहे मायनस, तर जे काही 5 ला साईन येईल ते सुद्धा कोणतं असेल, मायनसच असेल. ठीक आहे. त्यानंतर हे इथं पहा, याच्यामध्ये काय -5/3 प्लस -5/3 आणि त्याच्या अगोदर प्लस आहे, प्लस इंटू -5/3 आहे, म्हणजेच प्लस इंटू मायनस आन्सर काय येईल, मायनस. तर फायनल आन्सर तुमचं काय असेल, हेच असेल. ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे त्याच टाइप मध्ये, x + 1/x आणि x - 1/x. तर याच्यामध्ये फॉर्म्युला सुद्धा तोच अप्लाय करणार, x स्क्वेअर
प्लस ए प्लस बी, ए आहे हा आणि बी आहे हा, ए प्लस बी आणि ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस ए इंटू बी, ए इंटू म्हणजे काय 1/x मल्टिप्लाय बाय -1/x, ए इंटू बी. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर ॲज इट इज, प्लस इंटू मायनस मायनस 1/x आणि ब्रॅकेटच्या बाहेर जो एक्स आहे तो ॲज इट इज येणार. त्याच्यानंतर 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 1 येईल, एक्स मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा कधी आपण कोणत्याही नंबरला मायनस करतो, जसं 2 - 2 आन्सर काय येणार 0 येणार. आणि जर मी 0 ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तरी त्यांचा आन्सर काय येणार 0 येणार आहे. ठीक आहे. त्यामुळं हा जो क्वेश्चन इथं जे काही दिलेला आहे याचा आन्सर काय येणार आहे पहा, इथं जे काही दिलेलं आहे हे काय पहा, त्याचा आन्सर कसं येणार 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स इक्वल टू 0 अँड 0 मल्टिप्लाय बाय एक्स इक्वल टू 0. त्यामुळं हा सरळ सरळ उडून जाणार. त्यामुळे उरलेलं काय एक्स स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस आणि 1/x स्क्वेअर 1/x स्क्वेअर. हेच तुमचं फायनल आन्सर आहे आणि हेच तुमचा शेवटचा क्वेश्चन होता या प्रॅक्टिस सेटचा. आय होप तुम्हाला सगळ्या प्रकारचे क्वेश्चन यामधले क्लिअर असतील. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, अजून एक यामध्ये क्वेश्चन आहे जो की क्वेश्चन आहे y+4 1/y + 4 अँड 1/y - 9. तर याच्यात x ची व्हॅल्यू जी आहे ते काय 1/y आहे आणि a ची जी व्हॅल्यू आहे ते +4, a ची व्हॅल्यू +4 आणि b ची व्हॅल्यू -9. x स्क्वेअर म्हणजेच 1/y चा स्क्वेअर प्लस a प्लस बी म्हणजे काय 4 प्लस -9 आणि ब्रॅकेटच्या बाहेर x येणार आणि x काय इथे y आहे 1/y आहे. तर 1/y हा ब्रॅकेटच्या बाहेर प्लस a इंटू बी, a ची व्हॅल्यू काय आहे +4 इंटू बी म्हणजे b ची व्हॅल्यू काय -9. आता याला सॉल्व्ह करत गेलेलं आहे. 1 चा स्क्वेअर 1 आणि y स्क्वेअर इज y स्क्वेअर प्लस. त्यानंतर या दोघाला जर सॉल्व्ह केलं तर आन्सर काय येणार, डिफरंट साइन आहेत. तर मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस होईल, 9 - 4 5 आणि मोठ्या नंबरचं साइन येईल. क्लिअर आहे. मल्टिप्लाय बाय 1/9, 1/9 इथं लिहिलं आहे. 9 4 जार 36 प्लस इंटू मायनस मायनस. त्यानंतर इथं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. जर 5 ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार 5 येणार आहे. ठीक आहे. आणि y ॲज इट इज -36 ॲज इट इज प्लस इंटू मायनस मायनस. तर फायनल आन्सर तुमचं हे आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल आणि इथेच तुमचा हा प्रॅक्टिस सेट संपवतो. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ अँड वॉचिंग दिस व्हिडिओ. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. थँक्यू सो मच.